चला मित्रांनो, चला चला सगळ्या मित्रांना नमस्कार. आम्ही आलोय शेतामध्ये. आज सुट्टी आहे आणि आम्ही आलो शेतातून चालतोय आम्ही. हाय आणखीन 2-3 दिवस. ए इकडे बघा, ए पिऊ इकडे बघ, इकडे पिऊ पिऊ डॉस करा. हा राहणार बाय बाय करा. तो ती गेले कोल तिकडे पळत. बाय बाय करा. बाय बाय कोणीच केला नाही. चला मित्रांनो, आपण आलोय आता शेतामध्ये. मी आलोय, आमचा भाचा आला तन्मय गवळी. हे तन्मय आहेत आणि पुढे 2 जण चालतात पुतण्या. आता मस्तपैकी शेतात जायचंय. आता फेब्रुवारीचा महिना आहे आणि पाठीमागे दिसतंय तुम्हाला क्षेत्र कसं झाले. गवत सगळं वाळून गेले. वाळून कोळ हा शब्द, वाळून गेले गवत. आणि आम्ही आलोय आता शेतात. थोडेसे कच्चे हरभरे खावे म्हणते. ढाळ आता आपण शेतात जायचे. ढाळ खायच्यात. त्या ढाळ म्हणजे हरभरे असतात, हिरवेगार लुसलुशीत. शेतातलं खाणं काही मजाच असते आणि ते खाण्यासाठी आम्ही आलोय. आमच्या पुतण्या सकाळपासून वाट बघत होते आमची, कधी येतील. आम्ही आलो आणि आता मस्तपैकी शेतात चाललोय. पुढं चालतोय हळूहळू. हरभरे खाणे म्हणजे इतकी मजा असते शेतात, तुम्हाला सांगतो मित्रांनो. पाठीमागचा सीन कसा दिसते बघा. एक वाळलेलं झाड, एक ओलं झाड. खरंच. ए पिऊ इकडे बघ, दिसतीस का तू? हे बघा, हिला एवढे हरभरे आवडतात ना, कच्चे हरभरे खायला. आता तिची धावपळ आहे. पाठीमागे हिरवगार दिसते आमच्या क्षेत्र. ही झाड आंब्याची बाग. तर इथं आम्ही हरभरे पेरलेले आहेत. आता हरभरे मस्तपैकी काढायचे, थोडे खात बसायचे. चला आपण आता तिकडे चाललोय. ए ओढू नका, तोडू नका कोणी. तर मित्रांनो, ही आमची झाड आहे, आंबे आहेत, बाग आहे. आणि ह्या बागेत आता हरभरा पेरला आहे मी, एक आंतरपीक असावं म्हणून. तर हे 2-2.5 वर्षापूर्वीचे झाड आहेत आमची. ह्याला आता केशर लागलाय. बघितलं, ही झाडं लागली, आंबे लागलेत त्याला केशर. थोडे लागले. कुठल्या शेंगा काढायच्या? ए कोल्या, ए बिगर शिफ्टीच्या कोल्या. ए इकडे पिळू. तू कुठं पळायलीस का? पळाय कुठं लागलीस का तू? हा ए कोला. हे 2 कोल्हे, त्यांना कोल्हे म्हणतो मी, कोल्हे. ए बारके कोल्या. बारका कोला कोणता घेतला? चुबैट. बारका कोला चुबैट म्हणतो मित्रांनो. हे पिरू आहे. ए इकडे. आणि ही शेवगा आहे. तर शेवग्याला शेंगा बघा किती लागले, लखाडलाय शेवगा. आता आमचं भातचं लागले शेंगा काढा. थोड्याशा शेंगा, 10-12 शेंगा न्यायच्या भाजीला. तर शेंगा काढतात कशा तुम्हाला दाखवतो एकदा. बघा पाहुणं. ए नीट काढा की पाहुणं शेंगा इळ्या ना. हा तिथं होतो. हे बघा शेंग पडली. चला शेंग गोळा करा बाळा. ती शेंगा गोळा करते, तू 10-12 शेंगा काढ. तर ही शेंग काढायची पद्धत आहे. तर त्या विळ्याला काय केलंय, त्या बांबूला पुढं विळू बांधलाय. पडली शेंग खाली मोठा. आणि ह्या मोठा कोला गेला. शेंग गोळा करते एका जागी. ए सोनू, एका जागी शेंग गोळा, एका शेंग ठेवा सगळे एका जागी. पिवडू बरं. हा तुझ्याकडे 2 साठ होता. हा आता पिवडूला जाऊ दे आता. हा बाळा, एक पिवडा आणा. थांब सोनू, तिला घेऊ दे, तिला दे एक. हा आता पिवडीला 2 बाळा. हा ते वरच्या थोडा पिऊ, वरच्या आले शेंग तुम्ही घ्यायच्यात एक. हा चला घ्या. तक पायपाशी जा. चला ह्यांची भांडणे लागलीत. एक शेंग मी एक घेते, तो घेते. ते घे. ए थांब, कालवा कर नका. हा चला. हा पिऊ आता तू आण. भाऊजी नाही, कोणी नाही. भाऊजी तोडते वरचं. मित्रांनो कसं वाटतं हे गावाकडं वातावरण?
याला मित्रांनो कसं वाटतं गावाकडलं वातावरण हे असं मस्तपैकी बघितलं का. दिवस मावळला, संध्याकाळचे 5:30 पावणे 6 झालेत. आम्ही शेतामध्ये आहोत आणि कालवा चालला पाठीमागं. शेतामध्ये करमध्ये कसं बघितलं फ्रेश. आता टोपी काढायला वाटतंय कारण मोजून मोजून शेंगा या. भांडणं करू नका, सगळं आपलंच आहे. कालवा करू नका उगच. ए ए इकडे बघ पिवडे पिवडे, तुला शेंगा किती झाल्या. तर ही शेंगा काढतात भाजीला संध्याकाळी काढायची शेंगा, त्याच्यामुळं तयारी झाली. इकडे विहिरीकडे कोणी जाऊ नका, इकडे अलीकडे. किती झाल्या शेंगा. हा लेणी बरं काढ नका. हा पिऊ शेंगे पिऊ. तिकडे जावा. इकडे 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 तुम्ही इकडे इकडे मी सांगतो तुम्हाला जायचं हे झालं. तर मित्रांनो गावाकडं वातावरण असं आहे मस्तपैकी. फक्त कुठल्या गोदरेशनमध्ये राहू नका, टेन्शनमध्ये कुणी राहू नका. गावाकडं आला ना इतकं आनंद वाटतो, फ्रेश वाटतं आणि फिरायला एकदम मौज मजा येते. गावाकडं आनंद वाटतो सगळ्यांना. गावाकडं आलं की सगळ्यांना आनंद बी होतो की आपला माणूस एक इकडं आला आहे, त्याच्यामुळे टेन्शन मुक्त जागा खुशीनं. हे रोज कामं रोज चाललेत आणि थोडंसं आनंदानं नाचल्यानं माणसाचा इतका मूड फ्रेश होतो. तर तुम्ही नाचत जा. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो, टेन्शनमुक्त राहायचं असेल ना तर फक्त नाचायचं. एखादं गाणं लावायचं आणि नाचायचं. हे संसार, लेकरं बाळं, काम धंदा हे रोज चालले. तर आनंद कशामध्ये मिळतो हे शोधा फक्त. ए कोणाची शेंगा किती झाल्या. पिवड्या तुझ्या शेंगा किती बघू दाखव मला. किती आहे त्या मोज शेंगा. शेंगा मोज बरं किती आहे त्या. तू शाळेत जाते ना स्कूलला. ती आम्ही आज येणार बारामतीवरनं म्हणून तिनं म्हणली मी तुम्ही येणार म्हणून रजा टाकली, शाळेला सुट्टी काढली. ही आणि ही मोठी दिदी आमची गेली ती शाळेत आज. तर शेंगा काढायचं चाललंय. ए किती झाले शेंगा. ले ब्लॉग मोठा बनायला लागला शेंगाचा. आणि आपल्याला हरभर काढायचे. हरभर आपलं मस्तपैकी. वा वा वा. शेंगा मोज तुझ्या. शेंगा मोज किती आहे तू. पहिलीला ना 3 4 5 6 दाखव. 7 शेंगा तुझ्या झाल्या. दीदीच्या 7 शेंगा. आणि पिवड्या तुझ्या शेंगा मोज. शेंगा मोज तुझ्या. हा मोजून दाखव शेंगा कुठे द्या. हा थांबे थांब सर पिवळ मोजायला शेंगा दीदी. थांब किती आहे त्या बघू दाखव. 1 2 मी मोजतो. थांब किती म्हणली तू. 8 म्हणली ना. खाली टाक बरं खाली टाक मी मोजतो. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 आहेत की अगो. यार कालवा इतका कालवा करायचा सगळं कुठं. तिथे दचकून उठलो की मी पार. बाळा कुठं कुठं पडले शेंगा सांगते बरं. पडल्या का. ए बाद झाले बाळा. 10-12 शेंगा झाल्या बाद झाल्या. पुढच्या वेळेस उद्देशाला काढू आणखी. अरे लका मुलं स्टॉक का सगळं वेळा प्यायचं पाणी कुठे ठेवते ती. आता पाणी प्यायचे ताण लागली. विहिरीतलं कोण तू देते का मला काढून विहिरीतलं काय तू डुरकुले. मला विहिरीत पाणी कोण काढून देते. पिऊ काढून देते का. पयो पवाय बी जायचं का. आणि मग पाणी कसं प्यायचं पवायला लागल्यावर. म्हणजे पवायला गेले पाणी पिऊन यायचं. अयो चला मित्रांनो. तर चला आता विहीर खोल गेली. पाणी सगळं आटलं विहिरीतलं तुम्हाला दाखवतो. हा तिकडं पाणी पिच आपलं तिकडं पाणी. मित्रांनो तुम्हाला विहीर दाखवतोय आता मी. विहीर मागे सर सर मागे तू कशाला येते तिकडे डोरकुल्या. जा तिकडे तू तिकडे थांब. पाणी थोडंसं आहे. हा तर मित्रांनो ही विहीर आहे. विहीर गेली तळाला लांब तळाला गेली. पाणी खाली आहे खोल. हाय पाणी थोडंसं. आंब्याचं भागतंय. आंब्याला मोहर आलाय. आंबे लागलेत आणि
आता जायचं आपल्याला हरभरा. हा बाळा कोण? ए चला झाले का बाळा? किती काढले शेंगा? हा बाडे. हा बाल्या काढ. माझ्याकडे लय गेलं त्या तिथे. चला इकडं. ते थांब रे. बघ चुलत आहे. कुठं आहे कुठं? आजा पारा रे. मला हे लागले आंबे. आंब्याला आंबे लागलेत पण काय व्हायलंय जरा गळायला लागलेत आंबे जास्त. काय कोणाकडे उपाय असेल तर सांगा. आंबा केशर आहे. केशरी. हे खाली हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल हे असे आंबे गळतात सगळे. आंबे गळायचं प्रमाण भरपूर आहे. हे असा आहे आंबा केशर. वाव. दिसतोय तुम्हाला? मला या इकडे. माहितीये. हा केशर आंबा आहे. नाही. आंबे लागलेत पण गळायला लागलेत, काय कळणार नाही. तर काय उपाय असला तर सांगा. 2-3 फवारण्या पण केल्यात, बुरशीनाशक मारले, सगळं केले. आंबे आता तुम्हाला सांगतो, अंड असतं ना आपलं अंड, तर अंड्या एवढे आंबे झालेत आता. ओय अंकल. हां एक तिथं आंबा पिकले मला द्या की. तर मित्रांनो अंड्या एवढे आंबे आहेत आता, काय अडचण नाही. अंकल लागलेत वर आंबे भरपूर पण गळायला लागले जरा, दुसरं काय नाही. अंकल. तिथे ठेव, तिथे इधर कोण? तिथे मला ठेव, नाही. वाटत ठेव तर कसं? तिथे ठेव वाटत जाताना. ए पिऊ इकडे चल.